विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी मभयतां जट्टंधकारा पहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिं प्रदाशय। नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर जननी देवाचिया प्रथम नमन करुणी गणाता उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगाता दंडवत दुसरे बंधू शारदा जे चतुर्णाचे आत्मदा वाक सिद्धी पावे सहजा तिच्या दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन त्या दंडवत आता नमो रंग भूमिका जे कीर्तने उभी होती लोका टाळ मृदंग श्रुते का त्याच्या चरणी नमन गा आईसे नमन करुणी सकाळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुण्या वाळा चालत सकाळा नामा म्हणे विठ्ठल आयुष्यामध्ये होतो विवेक वैराग्याच्या तटाची झालं ज्यांनी जीवनाला लावली सारं स्वतःच देणं 9,000 वेळ आम्हाला पाजलं साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी विठोबाचा प्राणसखा ज्ञानी यांची संजीवनी कैवल्याचा मुकुटमणी माऊली महावैष्णव ज्ञानराजा विवेक वैराग्याच्या वाटेनं शांतीच्या राजमहालापर्यंत ज्यांनी आम्हाला नेलं 4,200 अभंगाची निर्मिती करून त्याची 28,000 चरण व प्रत्येक शब्दाला पुरुषोत्तमाचं अधिष्ठान यांनी दिलं ते देऊचे निवासी खिशात नाही धान समाजात नाही मान घरात मोडकी खाट पाणी प्यायला फुटका माग व शेवटी वैकुंठाची वाट आणि असा ज्यांचा परमार्थाचा थाट ते वैराग्यवान साधू जगद्गुरु तुकोबाराय जगाचा बाप त्यांच्या घरी अनाथ पाणी भरत होता महाराज म्हणजे स्वकरे चंदन घासी कावडीने पाणी तो भरी तू ते नाथ महाराज रुक्मिणी रमण पंढरीश पांडुरंग परमात्मा ग्रामदैवत सर्वांच्या चरणधुळी नतमस्तक होतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान वैष्णव भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाच्या कशास्थानी विराजमान असणारे जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा मंडळी 4 चरणाचा अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारल्याच्या नंतर जीवनामध्ये जो काय आमूलाग्र बदल झाला जी क्रांती घडून आली त्या क्रांतीची समीक्षा तुकोबाराय आजच्या अभंगात करतात विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसहा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा
की सालाबाद प्रमाणे याही वर्षी अतिशय भक्तिमय आनंदमय वातावरणामध्ये थोर थोर साधू संतांच्या कृपाशीर्वादानं वारकऱ्यांच्या सहकार्यानं व समस्त ग्रामस्थांच्या सौजन्याने चालू असलेला आपला श्रीकृष्ण मूर्तीचा वर्धापन दिन सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. सर्व वाडीकरांचे मी धन्यवाद मानतो. या ठिकाणी मला सेवेची संधी दिली. आदरणीय आमचे गुरुवर्य बाबा असतील. आता बाबांची आज्ञा म्हणजे सेवक हे करावे सांगितले काम आणि तेथे मी तुपणा कामा नाही. मोठ्या माणसानं आपल्याला एखादी जबाबदारी टाकली तर ती जबाबदारी आपल्याला डावलता येत नाही. त्या जबाबदारीला आपल्याला काय पार पडायचं असतं. या न्यायाने आज या ठिकाणी उभा राहिलोय. त्यामुळे तुमच्या सर्व दर्शनाचा योग आदरणीय गायनाचार्य हरिभक्तीपर्यंत आमचे मार्गदर्शक तुकाराम बाबा मेदगे असतील, आदरणीय गायनाचार्य कैलास बाबा बच्चे असतील व आमचे परम मित्र हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार मनोहर महाराज बच्चे हे देखील या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. सर्वच असणारे टाळकरी मंडळी आणि ज्यांचं अतिशय सुंदर अशा प्रकारे 4 ते 5 या वेळेमध्ये प्रवचन झालं. आपल्या गावचे असणारे महाराज दर्शन महाराज चौरे त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. व पक्वादाची जे सेवा करतात ते हरिभक्तीपरायण विवेक महाराज चौधरी त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि पेटी मास्तर आपल्यालाही कोटी कोटी धन्यवाद. सर्व मंडळीला मस्तक हे पाया नतमस्तक करतो आणि या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. मंडळी, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारल्याच्या नंतर जीवनामध्ये जो काय आमूलाग्र बदल झाला, जी क्रांती घडून आली, त्या क्रांतीची समीक्षा तुकोबरायांनी अभंगातून सांगितले. मंडळी, तुम्ही आम्ही सर्व भाग्यवान आहे. जे जे या ठिकाणी कीर्तनाला आले ते खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. तुम्ही म्हणसान महाराज कसं काय भाग्यवान? मंडळी ऐका, आपल्या जीवनामध्ये आपल्याला 3 प्रकारची भाग्य प्राप्त झालेली आहे. कोणती 3 प्रकारची भाग्य? आपल्या जीवनामध्ये पहिलं भाग्य आपल्याला असं प्राप्त झालंय की भगवान परमात्म्याने आपल्याला इथं येण्याची काय दिली? सद्बुद्धी दिली. कारण की सद्बुद्धी माणसाला सहसा होत नाही. ज्ञानोबराय म्हणजे दुर्बुद्धी काय करते? सद्बुद्धीचा ग्रास करते. तैसे दुर्लभ ते सद्बुद्धी किंवा हरिबुद्धी जपे हो नर दुर्लभ. या ठिकाणी यायचं म्हणलं तर महाराज पुण्य असावं लागतं. बाकीच्या अन्य क्षेत्रामध्ये असं जायचं असलं तर माणसाजवळ पैसा लागतो, पद लागतं, प्रतिष्ठा लागते, ऐश्वर, अशा बऱ्याच गोष्टी लागतात, नवे नवे वशिले लागतात. त्या ठिकाणी मग माणसाला जाण्याचा योग येतो. परंतु परमार्थ एक क्षेत्र असं आहे, या क्षेत्रामध्ये येण्याकरता माणसाजवळ पुण्याचं गाठोडं लागतं आणि ते पुण्य ज्या दिवशी आपल्या उदयाला येईल त्या दिवशी माणसाला काय भगवान परमात्म्याच्या नामाची काय लागते? वडी लागते. जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामग्री आणि तरीच नामाची वागरी येईल श्रीरामाचे. म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे. आपल्या जीवनातलं दुसरं भाग्य असं मंडळी की भगवान परमात्म्याने आपल्याला नरदेह दिला. जर बाकीच्या योनीमध्ये आपल्याला जर जन्म दिला असता तर भगवान परमात्म्याची सेवा आपल्याकडून घडली नसती घडली. आता आजपर्यंत तुम्ही काय पाहिलंय का? पुढे मशीनची दिंडी निघाली नाही म्हणले त्या ठिकाणी मशीनची दिंडी निघाली. असं कधी झालंय का? नाही. कारण की त्या पशु पक्षाला महाराज म्हणतात पशु काय पाप पुण्य उत्तम मध्यम. पशु पक्षांना पाप पुण्याचं ज्ञान नाही. परंतु या ठिकाणी आपलं भाग्य आपल्याला नरदेह मिळालाय. आपलं असणार काय? नरदेह महाराज सहजासहजी भेटत नाही. त्याकरता पाप आणि पुण्य कसं व्हावं लागतं? समान व्हावं लागतं. तुकोबरायांची भाषा आहे. तुकोबराय म्हणतात की पाप पुण्य समान समी आणि तरीच पाहिजे कर्मभूमी. पण हे पाप पुण्य माणसाच्या हातात आहे का? नाही, आपल्या हातात नाही.
तुकोबरायांना विचारा. तुकोबराय म्हणले धर्माची तू मूर्ती आणि पाप पुण्य तुझे हाती. त्या भगवान परमात्म्याच्या हातात पाप पुण्य. आपल्याला कधी कधी आपण पुण्य करायला जातो तर कधी कधी पाप घडतं महाराज. कधी पाप करायला जातो तर कधी पुण्य घडतं. म्हणतात की काय झालं, कसाबाच्या हातातून गाय सुटली आणि गाय जंगलाच्या दिशेने धावू लागली आणि समोरून एक वारकरी येत होता. आता वारकऱ्यांनी ती गाय पाहिली, मागून कसा बुड्या घेत आला आणि वारकऱ्यांना विचारलं, वारकरी बाबा आपने यहाँ से गाय जाती हुई देखी क्या? म्हणजे त्या वारकऱ्याला विचारलं, तुम्ही या ठिकाणी गाय गेलेली पाहिली का? आता त्यावेळेस वारकरी होता महाराज. वारकरी हा कधी खोटं बोलत नाही, पण त्याला प्रश्न पडला, आता गायी गेली तर सांगावा, तर गायी मारल्याचं काय लागतंय? पाप लागते. आणि जर गायी नाही गेली तर सांगावं तर खोटं बोलल्याचं काय लागतंय? पाप लागते. मग अशा टायमाला काय करायचं? मग त्याचं उत्तर कबीर महाराजांनी दिलं. कबीर महाराज असं म्हणले की त्या वारकऱ्याने असं उत्तर दिलं की वारकरी म्हणला, जिस आंखों ने गया देखी उस आंखों को जबान नहीं, जिस आंखों ने गया देखी उस आंखों को जबान नहीं, और जबान बोल सकती है साहेब उसे ने गया देखी नहीं. विठ्ठल गाई डोळ्याने पाहिली पण डोळ्यांना सांगता येते का? आणि डोळ्यांना सांगता येत नाही, डोळ्याला दिसतंय. आणि तोंडाला असणारं सांगता येते पण तोंडाला दिसत नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं सांगायचा मुद्दा असा की पाप पुण्य समान झाल्याशिवाय नरदेहाची प्राप्ती नाही. आणि तिसरं मंडळी भाग्य असं आहे आपलं की आपल्याला या भरतखंडामध्ये नरदेह मिळाला. हा भरतखंड सामान्य नाही महाराज. या ठिकाणी एकलव्यासारखा एकनिष्ठ, प्रल्हादासारखा देवनिष्ठ आणि धर्मवीर संभाजी महाराज सारखा धर्मनिष्ठ राजा या मायभूमी जन्माला आला. ही भूमी सामान्य नाही. ज्योतिबा फुले सारखा महात्मा, पांडवांसारखा धर्मात्मा व दधीजी ऋषी सारखा पुण्यात्मा तो या भरतखंडाच्या मायभूमीत उदयाला आला. ही भूमी सामान्य नाही. या ठिकाणी एकलव्यासारखा एकनिष्ठ आहे. या ठिकाणी काय अनेक प्रकारे विविधतेने नटलेली भूमी आहे. म्हणून ही भूमी असणारी सामान्य नाही. या जगात खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही भाग्य
ठिकाणी सेवेला जगद्गुरु तुकोबरायचा अभंग निवडला आणि जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारल्याच्या नंतर जीवनामध्ये जो काय आमूलाग्र बदल झाला, जी क्रांती घडून आली, त्या क्रांतीची समीक्षा तुकोबराय आजच्या अभंगातून करतात. मंडळी, जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगाचा जर विचार केला तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आम्ही झालो बळीवंत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आम्ही बळीवंत झालो. मग अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी माझे काही 2-3 मुद्दे. जगद्गुरु तुकोबराय, तुम्ही कोणत्या बळाने बळीवंत झाला एक, ते बळ तुम्ही आणलं कुठून 2, आणि त्या बळावरती तुम्ही पुरुषार्थ काय केला 3. पहिल्या प्रश्नाचे उत्तर मीमांसा करतो आणि आज घेतलेल्या अभंगामध्ये मी प्रवेश करतो. जगद्गुरु तुकोबराय छातीवर हात ठेवून सांगतात की आम्ही झालो बळीवंत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आम्ही बळीवंत झालो. पण जगद्गुरु तुकोबराय, तुम्ही नेमकं कोणत्या बळाने बळीवंत झाला हे तुम्हाला सर्वसामान्य जीवाला काय कळालं पाहिजे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय, तुम्ही नेमका कोणत्या बळाने बळीवंत झाला हे आम्हाला कळालं पाहिजे. कारण की मंडळी, बारकाय नाही का, समाज जीवन जगत असताना काही प्रकारची बळ आहे. या जगाच्या पाठीवर सर्वात महत्वाचं जर बळ कोणतं असेल तर ते म्हणजे शारीरिक बळ आहे. जगाच्या पाठीवर दुसरं महत्वाचं बळ जर कोणतं असेल तर ते म्हणजे कौटुंबिक बळ आहे. जगाच्या पाठीवर तिसरं महत्वाचं बळ जर कोणतं असेल तर ते म्हणजे बुद्धीचं बळ आहे. जगाच्या पाठीवर चौथं महत्वाचं जर कोणतं बळ असेल तर ते म्हणजे संपत्तीचं बळ आहे. असे बळाचे अनेक प्रकार आहे, पण माझ्या वेळेच्या अनुभूतीनुसार जेवढे बळाचे प्रकार सांगता येतील तेवढे मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. मंडळी, जगाच्या पाठीवर सर्वात महत्वाचं जर बळ कोणतं असेल तर ते म्हणजे शारीरिक बळ आहे. आणि त्या शारीरिक बळाला मोठी किंमत आहे बा. म्हणून पहा, आपले पुणे जिल्ह्यातली जी काय मुलं आहे ती शारीरिक बळ कमवण्यासाठी एका ठराविक जिल्ह्यात जातात बाबा. त्याचं नाव काय? कोल्हापूर. कोल्हापूरला कशाला जातात? ज्ञानेश्वरीचं पारायण कराय का? नाही. सप्त्याला जातात का? अहो, त्या ठिकाणी कसलं आलंय पारायण? त्या ठिकाणी मल्ल तयार होतात. ही ताकद त्या भूमीची. म्हणजे कोल्हापूरच्या भूमीत येता का एखादा माणूस गेला का त्या ठिकाणी मल्ल तयार होऊन येतात. ही काय त्या भूमीची ताकद आहे. तसं पाहायला गेलं तर महाराज, आपली भूमिका सामान्य नाही. जर कोल्हापूरच्या मातीत जर शारीरिक मल्ल तयार होत असेल तर आपल्या आळंदीच्या मातीत परमार्थिक मल्ल तयार होते. आपल्या आळंदीच्या भूमीची ताकद आहे महाराज. सामान्य एवढंच नाही, याच्याही पुढे सांगतो. जर कोल्हापूरच्या मातीतला शारीरिक मल्ल तो पुन्हा आल्याच्या नंतर होईल तसं त्याची काय होते, शक्ती कमी होते. पण ज्ञानोबरायचा तालमी जो काय मल्ल तयार झालाय त्या मल्लाची ताकद, त्या मल्लाचं ऐश्वर, त्या मल्लाची कीर्ती ही चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहते. याला म्हणायचं काय, ज्ञानोबरायच्या तालमीत काय साधे मल्ल तयार होतात का? नाही. म्हणून माझा विषय होता की या जगाच्या पाठीवर शारीरिक बळाला फार महत्व आहे. तुम्हाला दृष्टांत सांगतो म्हणजे ध्यानात येईल. म्हणतात की एका गावामध्ये एक माता माऊली होती. त्या माता माऊलीचं वजन 150 किलो होतं. किती? 150 किलो. म्हणजे माझ्या 3 पट. माझं वजन महाराज 50 किलो आहे. माझ्या 3 पट. आणि व्यवहाराच्या दृष्टीने सांगायला गेलं तर 1.5 क्विंटल तिचं वजन होतं. संपूर्ण गाव त्या माता माऊलीच्या नादी लागत नव्हतं. संपूर्ण गावामध्ये जर असणाऱ्या महिला पाणवट्या असल्या आणि खूप गर्दी असली, जरी ती माता माऊली आली तर त्या ठिकाणी काय व्हायचं, सर्व बाया बाजूला व्हायच्या. तिला म्हणायचं, तू बर का भांडणाला काढ नको. जर गावामध्ये गॅसची गाडी आली आणि बायांनी जर काही रेडिओचं बटन दाबलं आणि जसं रेडिओचं बटन दाबलं तसं रेडिओचा काय झाला, आवाज झाला. रेडिओचा आवाज झाला तशी ती माता माऊली दचकली आणि दचकून उठली. आणि उठल्याच्या नंतर तिनं घड्याळ का पाहिलं, रात्रीच्या 2 वाजले. तिच्या ध्यानात आलं रात्रीच्या 2 वाजले म्हणले काही पाहुणे घरी येणार नाही. मग नक्की कोण असला पाहिजे, चोरच असला पाहिजे. तिच्या ध्यानात आलं. पण महाराज ती घाबरणारच नव्हती. आता मला सांगा महिला मंडळ, तिच्या जागेवर जर तुम्ही असतं तर तुम्ही काय केलं असतं? चोर जर पुढच्या दाराने आला असता तर तुम्ही मागच्या दाराने काय पळून गेला. पण ती त्यातली नव्हती महाराज. ती घाबरली नाही. तिनं अंगावरला पांघरून बाजूला काढलं, डोक्यावरचा पदर कमरेला खोवला आणि तट दिशी उठली, लाईटीचं बटन टाकलं. जसं लाईटीचं बटन टाकलं तसं चोराची तिची काय झाली, भेट झाली. आणि चोराने ज्या वेळेस तिला पाहिलं तेव्हा चोराला त्याच्या मागच्या 3 पिढ्या आठवल्या. एवढी त्या माता माऊलीच काय होतं, वजन होतं. तो घाबरला. तो म्हणला आता आपलं काही खरं नाही. असं म्हणल्याच्या नंतर तो पळायला लागला. पण ती भरभक्कम माता माऊली असल्यामुळे तिनं कॉलरला धरला. निस्ता धरला नाही महाराज, त्याला खाली
पाडला आणि महिषासूर मर्दिनी म्हणे तिच्या अंगावरती बसली. आता मला सांगा 1.5 क्विंटलची बाई जर त्या माणसाच्या अंगावरती बसली तर खाली काय राहील का त्याचं? म्हणतात की तेवढ्यात असणारी तिच्या अंगावरती बसली, नुसती बसून राहिली नाही. तिच्या घरामध्ये लहान 7-8 वर्षाचा मुलगा होता. तिने सांगितलं बाळ्या लवकर पोलीस स्टेशनला जा आणि पोलिसांना सांग की माझ्या आईने चोराला धरलाय, तुम्ही लवकर या त्याला काय घेऊन जा. असं म्हणल्याच्या नंतर आता ते 7-8 वर्षाचं पोरग ते रातच्या 2 वाजता उठलं, परंतु त्याला काही सुधरत नव्हतं. ते असणार इकडे तिकडे पाहू लागलं. त्यावेळेस त्या माता माऊलीने विचारलं काय रे पाहतोय तू? तो चोर सुद्धा म्हणायला लागला काय पाहतो तू? तो म्हणला अहो एवढ्या रात्रीच जायचं मग पायात चप्पल नको का? चप्पल पाहतोय. तो चोर म्हणला मी बाहेर काढली माझी घालून जा, पण लवकर पोलिसांना मी अटक झालो तरी चालेल, पण एवढं वजन काही सहन होत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे मला सांगायचं काय या जगतामध्ये शारीरिक बळाला फार किंमत आहे बा, आणि ते शारीरिक बळ असले पाहिजे. महाराज ज्ञानोबराज सुद्धा म्हणतात ना हरिपाठात भावे विना भक्ती भक्ती विना महत्वाचं आहे. महाराज जगाच्या पाठीवर दुसरं महत्वाचं बळ जर कोणतं असेल तर ते म्हणजे कौटुंबिक बळ आहे. मंडळी सध्या कलियुगाचं वारं सुरू आहे. स्वार्थी जीवन झालंय प्रत्येकाचं. मतलबाशिवाय कुणी कुणावरती प्रेम करायला मागत नाही. आणि अशा मतलबी जीवनामध्ये माझं वाक्य बारकाय नाही का, जीवन जगत असताना आपली माणसं आपण जपली पाहिजे, आपले पाहुणे रावळे नातेवाईक आपण जपले पाहिजे, कारण की ऐन टायमाला तेच कामाला येतात. महाराज मी तर माझं तर म्हणणं वैयक्तिक असं आहे, जीवन जगत असताना काही नाही केलं तर 5 माणसं तरी आपण कमवली पाहिजे. तुम्ही म्हणसान महाराज 5 माणसं कशासाठी, तर सांगतो 4 खांदेकरीने 1 मडक्यावाला. तुम्हाला माझ्या बोलण्याचा हसू येईल, पण काही अनुभूती अशा आहेत महाराज की एखादा माणूस मेल्याच्या नंतर लोक खांदेकरी व्हायला सुद्धा तयार होते नाही. हा म्हणतो तू हो, तो म्हणतो तू हो, हा म्हणतो तो हो, तो म्हणतो तू हो. त्याच्यातला एक उठतो, तो म्हणतो जाऊ दे मरते ते काय ते लायकीचं होतं का. म्हणजे मला सांगायचं काय, जीवन जगत असताना जर 5 माणसं आपण कमवू शकलो नाही तर जीवन जगून आपण कमवलं काय ही जीवनाची शोकांती काय महाराज. म्हणून कौटुंबिक बळ हे अतिशय महत्वाचं आहे. किती महत्वाचं आहे सांगतो तुम्हाला. म्हणतात की 2 पैलवान एके दिवशी गावामध्ये चहा पिण्याकरता दोघांची गाठ पडली आणि दोघे चहा पिण्याकरता एकाच बाकड्यावर बसले. एकाचं वजन होतं 150 किलो आणि एक काडी पैलवान होता महाराज, असा अगरबत्ती छाप, आपण ज्याला अगरबत्ती छाप म्हणतो, असा काडी पैलवान. दोघे जण असणार चहा प्यायला ऑर्डर दिली आणि वेटर 2 कप चहा घेऊन आला. म्हणतात की काय झालं, तो 150 किलो वजनाचा पैलवान होता ना, त्याच्या हातातून चहा सटकला आणि तो कोणाच्या अंगावर सांडला, त्या अगरबत्ती छापच्या अंगावरती सांडला. आता लोक म्हणले काय होईल, होऊन काय होणार, पण झालं असं, तो 150 किलो वजनाचा पैलवान उठला आणि त्याने असणारी बिस्लरीची बाटली घेतली. बिस्लरीची बाटली घेतली, त्याचा जेवढा काय चहा सांडला होता तो चहा असणारा पुसून दिला, त्याच्या पाया पडला आणि त्याला म्हणला जेवढं काय झालं ते फक्त घरी सांगू नको. लोक म्हणली त्याला काय झालं घाबरायला, तो दिसायला कसा होता, एक जर काना खाली मारली असती तर पुढे पडला असता, त्याचा तपास लागला नसता. पण तू त्याला एवढा घाबरला का, तू त्या लोकांना सांगत होता मी त्याचा चहाही पुसून दिला नसता, त्याला मारलंय असतं किंवा त्याचा असणार काय पाया पडला नसतो. पण त्याचा जर विचार करायला गेला, त्यांनी जेवढी काय हकीकत घरी जाऊन सांगितली असती, त्याच्या जवळजवळ 20 पिढ्या एकत्र राहत आल्या आणि अजूनही त्याचं काय अख्ख्या भावकीचं एकच गाव आहे. आणि त्या घरच्यांना जर कळालं असतं का असं झालंय तर संपूर्ण गाडी भरून आली असती आणि जशी माता माऊली हिरव्या मिरचीचा ठेचा करते का तसा माझं त्यांनी काय केला असता, ठेचा केला असता. म्हणजे मला सांगायचं की घाबरला कुणाला, त्याच्यामध्ये ताकद होती का नाही, पण कुटुंबातल्या सदस्यांना. म्हणून कौटुंबिक बळ हे महत्वाचं आहे महाराज. अहो ऐका रामायणातील प्रसंग, भगवान परमात्म्याच्या अंगावरती लंगोटी आहे आणि भगवान परमात्मा वनवासात गेलेले.
त्यांच्या पत्नीचं हरण झालेलं आहे, सोबत फक्त भाऊ लक्ष्मण आहे. अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस रामरावणाचं युद्ध झालं आणि रामरावणाचं युद्ध झाल्याच्या नंतर भगवान प्रभूने आपल्या भात्यातून बाण काढला आणि रावणाला मारला. आणि जसा रावणाला बाण मारला तसा रावण काय झाला, धारातीर्थी पडला. अहो, मृत्यूच्या थारुळ्यात रावण आहे, पण तो रावण भगवान परमात्म्याकडे पाहतोय, प्रभूकडे पाहतोय. प्रभूला म्हणतोय, हे प्रभू ऐक ना, अरे तुझ्यापेक्षा माझ्याकडे सर्व वैभव जास्त आहे. माझ्याकडे सैन्य आहेत, माझ्याकडे घोडे आहेत, माझ्याकडे हत्ती आहेत, माझ्याकडे उंट आहेत. अरे माझी स्वतःची लंका सोन्याची आहे. माझा भाऊ असणारा कुंभकर्णासारखा आहे, माझा पुत्र इंद्रजितासारखा आहे. एवढा असणारं वैभवशाली संपूर्ण आयुष्य माझ्याकडे. मी इंद्राला हारी पाडायला भाग पाडलं. जगाच्या पाठीवर असा एक देव राहिला नाही की मी तो मला काय शरण आला नाही. एवढं संपूर्ण ऐश्वर माझ्याकडे असताना एक प्रश्न तुला विचारू का? सर्व गोष्टीने मी तुझ्यापेक्षा पलाटी असताना आज या जगाच्या पाठीवर मी काय हरलो आणि तू विजयाची गुढी उभारली, याचं नेमकं कारण काय? असं रावणाने भगवान परमात्म्याला विचारलं. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, ऐक रावणा, अरे तुझ्यापेक्षा माझ्यापेक्षा तुझ्याकडे सर्व गोष्टीने तू पलाटी आहे गड्या, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, तुझ्याकडे एका गोष्टीची कमतरता आहे. तो मला कोणत्या गोष्टीची कमतरता आहे? त्यावेळेस भगवान परमात्म्याने सुंदर उत्तर दिलं. भगवान परमात्मा म्हणले, अरे माझा भाऊ माझ्या बाजूने आणि तुझा भाऊ तुझ्या विरोधात, हेच तुझ्या हरण्याचं काय कारण म्हणून सांगतोय. काही नाही करता आलं तरी चालेल, पण भावकी माणसाने जपली पाहिजे. कारण की शेवटच्या वेळेस महाराज भावकीच कामाला येते, बाकीचे येतात का? नाही. महाराज म्हणले, गण आले गोत्र झाले ते स्मशानी मुनी परत आले. ते तिकडच्या तिकडे जातात, ते घरी सुद्धा येत नाही. मग कोण? मग त्या ठिकाणी भावकी म्हणून महाराज काय झालं, नाशिकची द्राक्ष खेडच्या बाजारात आली आणि बाजारात आल्याच्या नंतर आता ते द्राक्षवाल्याने आपला तो बाजार असणारा मांडला. जे काही द्राक्षाचे घड होते ते असे वर टांगले आणि मोकळी जी द्राक्ष होती ती खाली एका टोपलीत ठेवली आणि तेवढ्यात असणारं गिराईक आले. आणि गिराईक आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, अहो कसे लावले द्राक्ष? ते म्हणजे वर जे घड टांगलेत का ते 100 रुपयाला, 100 रुपयाला एक घड आहे. आणि खालच्या टोपलीतले ते म्हणले 10 रुपयाने न्या. ते म्हणले दोन्ही द्राक्ष जर सारखे असतील तर किमतीत फरक का बरं? ते म्हणले वरचे आहेत ना ते भावकीला धरून नाहीत, त्याच्यामुळे त्यांची किंमत वाढली. आणि खालच्या भावकीला धरून नाही म्हणून 10 रुपये किलो. म्हणून तुम्हाला सांगतो, जर भावकीला धरून राहिलं तर आपली सुद्धा किंमत होईल, नाही तर मग आहे 10 रुपये किलो. विठ्ठला विठ्ठला कौटुंबिक बळ अतिशय महत्वाचे. जगाच्या पाठीवर तिसरा महत्वाचं बळ जर कोणता असेल तर ते म्हणजे बुद्धीचं बळ आहे. हे बुद्धीचं बळ महाराज काय सामान्य नाही. या बुद्धीच्या बळाचा तुम्हाला एक प्रकार सांगतो. आपल्या चाकणच्या MIDC मध्ये सकाळी कामगार 7ला कामाला जातो तर संध्याकाळी 7ला घरी येतो. 12 तासाची ड्युटी करतो. त्याच्या पगाराचा जर विचार करायला गेला तर त्याला 10 ते 15 हजार रुपये पगार आहे. आणि त्याच कंपनीत एक माणूस आहे, त्याला कंपनीची गाडी आणायला आहे, त्याला कंपनीची गाडी सोडवायला आहे, फिरती त्याला खुर्ची, बसायला काचेचा टेबल आहे, नवे तर त्याला कंपनीचा डबा आहे. तो असणारा लोखंडाला हात लावत नाही किंवा गाडी खाली करत नाही. फक्त काय करतो, कॅम्प्युटरवरती बसून कामगारांचा पगार फक्त ट्रान्सफर करतो. त्याच्या जर पगाराचा विचार करायला गेलं तर त्याला 60 ते 70 हजार रुपये पगार आहे. मग मला सांगा, काम कामगाराला जास्त आहे का त्या फिरत्या खुर्चीवाल्याला? कोणाला जास्त आहे? मला तर वाटतंय तुम्हालाच काम जास्त आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बोलताय. कोणाला काम जास्त आहे? फिरत्या खुर्चीवाल्याला का? नाही, काम कामगाराला जास्त आहे. मग कामगाराला जास्त काम असल्यामुळे पैसे कोणाला भेटायला पाहिजे असतं? कामगाराला. पण या फिरत्या खुर्चीवाल्याला, याचं कारण असं आहे की त्या कामगाराच्या आणि त्या फिरत्या खुर्चीवाल्याच्या बुद्धीत काय आहे? बदल आहे. म्हणून या जगाच्या पाठीवर किंमत कशाला असेल ते महाराज बुद्धिमानाला आहे. महाराज म्हणतात ना की बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे आणि एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून ही बुद्धी महाराज, बुद्धिवंत माणूस कोणाला म्हणायचं? ध्यानात घ्या. ज्ञानोबराय देतात, ज्ञानेश्वरीत पुरावा देतात. ज्ञानोबराय म्हणले, पै वासुराचा भोगसा गायी पुढे ठेवून जायचा, उगाना घेती क्षीररसा बुद्धिवंत जे. बुद्धिवंत माणूस कोणाला म्हणायचं? आता लांबचं जाऊ दे, आपल्या सांगतो. म्हणतात की भगतवाडीचा एक शेतकरी होता. तो चाकणच्या बाजारात गेला आणि त्याने एक गाय आणली महाराज. गाय आणली, गाय नुकतीच व्यायलेली होती. व्यायलेली गायमुळे असल्यामुळे तिच्यासोबत काय होतं? वासरू होतं. आणि तो घरी घेऊन आला, परंतु त्या वासराला वाटेमध्ये काय झालं काय
ते वासरू काय झालं, मरण पावलं. मग आता मला सांगा, गायीचं वासरू जर मेलं तर गाय दूध देईल का हो? नाही. ज्ञानोबराय म्हणले, जोपर्यंत ते वासरू त्या गायीच्या कासेला हुंका मारत नाही, अहो ताणयाचे लागता झटे त्याने आधी कच्ची पाना फुटे, रोषे प्रेम तनवटे पर्यंत याचेने. जोपर्यंत ते वासरू त्या गायीच्या कासेला हुंकी देत नाही तोपर्यंत गायी पाना सोडत नाही. मग तो हुशार, एखादा जर हुशार बर का, एखादा बुद्धिवंत शेतकरी असला तर तो काय करतो, ते मेलेल्या वासराच्या आतला पोथळा काय करतो, बाहेर काढतो आणि त्याच्यामध्ये काय भुसा भरतो, त्याला आपण काय म्हणतो, बोध. तो बोध असणार त्या गायी पुढे ठेवतो आणि ती गायी चाटते आणि मग असणारा मागे पानं सोडते. याला म्हणायचं बुद्धिवंत. मग वासुराचा भुसा गायी पुढे ठेवणे जैसा उगाना घेते क्षीररसा बुद्धिवंतचे. एवढे महाराज बुद्धिवंत, याला काय जगाच्या पाठीवर किंमत असेल. जगाच्या पाठीवर काय साधे बुद्धिमान माणसं आहे का महाराज? म्हणतात की एका गावामध्ये एक डॉक्टर होता आणि डॉक्टरचं वय झालं होतं. वय म्हणजे तो आता रिटायर्डचा वेळ आला होता. मग त्याच्या हाताखाली एक माणूस होता. तो महाराज पहिला फरशी पुसायलाच होता, पण तो जरा चलाक असल्यामुळे त्याने काय, तो जो डॉक्टर असणारा एखादा पेशंट आला त्याला ज्या गोळ्या दिल्या का तो असणारा रंगावरून ध्यानात ठेवायचा. कारण की त्याचं म्हणणे असं होतं की डॉक्टर आता काय जाण्याच्या मार्गावरती. मग तो गेल्याच्या नंतर त्याचा दवाखाना काय करू आपण चालू. पण मला सांगा, तुम्हाला जगाच्या पाठीवर कशाची दुकानं टाकता येतील महाराज? कपड्याची टाकता येतील, खाण्याची टाकता येतील, पण डॉक्टरचं दुकान टाकता येते का? त्याकरता अक्कलच लागते. त्याकरता काही फुकट गोष्टी आहे का? नाही. पण तो त्याच्या ध्यानात असं होतं, तो काय करता, मग योगायोगाने डॉक्टर काय झाले, डॉक्टरचं जाणं झालं आणि डॉक्टर गेल्याच्या नंतर 10-12 दिवसांनी डॉक्टरचं तस्कऱ्या उरकली आणि डॉक्टरची जशी तस्कऱ्या झाली तसं त्याने ते डॉक्टरचं दुकान काय केलं, चालू केलं. पण लोकांना माहित होतं हा कोण आहे, अंगठे बहादर आहे, याला काही कळत नाही, त्याच्यामुळे गिराईकच लागना. पण तो चतुर होता महाराज, चालाक होता. त्यांनी काय केलं, आपल्या दुकानाच्या बाहेर एक पाटी लावली आणि त्या पाटीवर असं लिहिलं की जो कोणी माझ्याकडे पेशंट येईल त्याची फी फक्त 500 रुपये आणि माझ्याकडून जर त्याला इलाज झाला नाही तर मी त्याला रोख 1000 रुपये देईन. असं म्हणल्याच्या नंतर लोक गावातले जाणारे म्हणायला लागले, अहो पैसे कमवायची नामी संधी आपल्या गावात चालून आली. गंगा वाहत येतं काय, घ्या हात धुवून. त्या गावात एक महाराज म्हातारं होतं, त्यांनी याच्या पाचीच्या घुगऱ्या खाल्ल्या होत्या. तो म्हणला पैसे कमवायची नामी संधी आली गड्या, ही सोडता कामा नाही. मग म्हणतात की तू असणारा काय, तो म्हातारा असणारा ते बाबा याच्या दवाखान्यात गेले आणि गेल्याच्या नंतर खुर्चीवर बसले. मग डॉक्टरने विचारलं काय होत आहे तुम्हाला? तो म्हणला काय सांगावं डॉक्टर, मी 2-3 दिवस झालं खातोय. म्हणलं आज पण असणार, मी भगतवाडीला गेलो होतो, संध्याकाळचं श्रीखंड होतं, श्रीखंड खाल्लं, पुन्हा शाकभाजी खाली, पुऱ्या खाल्या, पण माझ्या तोंडाची चव गेली, नेमकी त्याची चवच मला कळत नाही. तुमच्याकडे आहे का काय औषध? म्हणलं आहे ना, बसा 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 आहे. मग म्हणतात की काय, त्याच्या हाताखाली एक सिस्टर होती महाराज. तो काय साधा नव्हता, तिच्या हाताखाली एक सिस्टर होती. त्याने सिस्टरला बोलावलं, हो सिस्टर 17 नंबरची बाटली घ्या बरं, 2 कापसाचे गोळे घ्या, त्याच्यावरती 4-4 थेंब होता आणि ते असल्याला काय बाबांच्या जिभेवरती काय करा, पिळा. मग काय होईल, बाबाच्या तोंडाला चव येईल. असं म्हणल्याच्या नंतर ती सिस्टर गेली, तिने 2 कापसाचे गोळे घेतले, त्याच्यावरती ते 2 थेंब होतले. जसं थेंब होतले तसं त्याचा वास सुटला, कारण की तिथं होतं पेट्रोल. आता ते पेट्रोल होतं, त्याचा वास सर्व काय आला. मग जसं तिथं नाकाजवळ नेलं तर म्हणले, अहो त्याच्या जिभेवरती 2 थेंब पिळले. ते म्हणले, डॉक्टर अहो काय करता, याच्यात तर पेट्रोल आहे. ते म्हणले, आले तुमच्या तोंडाला चव, काढा 500 रुपये. दृष्टांत संपला नाही माझा. मग म्हणतात की त्याला वाटलं आपली नामी संधी होती, पण आपली काय, आपली फसगत झाली. मग तो पुन्हा घरी गेला आणि 15 दिवस त्यांनी चांगला विचार केला. 15 दिवसानंतर पुन्हा आला. तो म्हणला आता काही झालं तरी 500-1000 रुपये आणल्याशिवाय राहायचं नाही. मग म्हणतात की गेला आणि गेल्याच्या नंतर डॉक्टर जवळ आला. आता डॉक्टर म्हणले, बाबा काय होतंय तुम्हाला? तो म्हणला काय सांगायचं बाबा, मी काल काय खाल्लं, परवाच्या दिवशी काय खाल्लं, मी काय करतोय, काय बोलतोय, 1 तासापूर्वी काय बोललो हे माझ्या ध्यानात राहत नाही. मग काय करायचं? डॉक्टरला म्हणले, आहे का तुमच्याकडे काही इलाज याच्यावरती? तो म्हणला आहे ना, बसा खुर्चीवर. बसले. आता बसल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा सिस्टरला आवाज दिला. सिस्टर महाराज ती तयारच होती. सिस्टरला म्हणले, हो सिस्टर. म्हणले काय झालं? म्हणले बाबांना असणार काय स्मृतिभ्रंश नावाचा रोग झाला, म्हणजे बाबांनी काय केलं ते बाबाला काय आठवत नाही. मग काय करायचं? ते म्हणले मग 17 नंबरची बाटली घ्या. आता 17 नंबरची बाटली घ्या म्हणलं की आता महाराज 17 नंबरच्या बाटलीत काय होतं? आता हे जसं तुमचं ध्यानात आहे तसं ते त्याच्या ध्यानात होतं. तो म्हणला 17 नंबरचे
जसं 17 नंबरच्या बॉटलीचं नाव घेतलं तसं त्याला काय वाटलं, त्याला म्हटलं आता काय पेट्रोल आपल्याची घेऊ पुन्हा होत म्हणून तो म्हणला अहो 15 दिवसापूर्वी तर याच्यात पेट्रोल होतं म्हणजे लागलं तुम्हाला आठवायला काढा 500 रुपये. माझा दृष्टांत अजूनही संपला नाही. मी बुद्धिवानाचा प्रकार सांगतोय. जगाच्या पाठीवर बुद्धिमानाला किती किंमत आहे. म्हणताना यांनी 15 दिवस नाही आता महिनाभर विचार केला, पण म्हणला काही नाही झालं तरी चालेल पण मुद्दल तर आपली आली पाहिजे. जाऊ दे त्याचा 1000 रुपये त्याला लक लाव, पण आपली मुद्दल तर घ्यायला पाहिजे ना. पुन्हा महिनाभराने गेला आणि गेल्याच्या नंतर महाराज तू गेला तर गेला, पण ज्या वेळेस म्हणतात की तू असणार काय त्या दवाखान्याचा दरवाजा पशी आला त्यावेळेस त्याने डोळे झाकले आणि डोळे झाकल्याच्या नंतर आंधळ्याचं सोंग केलं आणि चापत 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 त्या खुर्चीपर्यंत गेला. ते म्हणले बाबा आता काय होतंय तुम्हाला. ते म्हणलं काय सांगायचं बाबा. म्हणले असणार काही झालं 2-4 दिवसापासून काय झालं माझी डोळ्यांना मला दिसतच नाही. काय झालंय काय रोग तिमिर नावाचा रोग झाला का काय, पण माझ्या डोळ्यांना काही दिसत नाही. तो म्हणला आहे का तुमच्याकडे यावर इलाज. तो म्हणला आतापर्यंत बरेच इलाज होते माझ्याकडं, पण ऑपरेशन ही प्रक्रिया माझ्या दवाखान्यात नाही. म्हणले मग हरले तुम्ही. हो म्हणले हरलो. मग तुमचा नियम काय आहे. म्हणले काय आहे. जर म्हणले एखादा पेशंट तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याच्याकडे फी किती घेणार 500 रुपये. रोग बरा नाही झाला तर किती द्यायचं 1000 रुपये. म्हणले मग काढा 1000 रुपये. म्हणजे 1000 रुपये द्यायचे का. बरं बरं म्हणजे बसा बाबा खुर्चीवर. मग सिस्टरला पुन्हा आवाज दिला सिस्टर म्हणले आणा 1000 रुपये. आता त्या सिस्टरने 1000 रुपये आणले पण या डॉक्टरच्या हातात दिले. म्हणतात की डॉक्टरनी 500ची नोट काढली त्या बाबाच्या हातात दिली. मग आपण आंधळे मग आपण गप्प बसावला. तिने हळूच बारीक डोळा उघडला पाहिजे 500ची नोट. म्हणले डॉक्टर आव येतं 500. म्हणले लागलं तुम्हाला दिसायला काढा अजून 500 रुपये. म्हणजे मला सांगायचे काय या जगाच्या पाठीवर महाराज अतिशय बुद्धिवान माणसं आहे. हे बुद्धीचं बळ आहे आणि हे बुद्धीचं बळ आपल्यापाशी काय असलं पाहिजे. मी पहिलं बळ सांगितलं शारीरिक बळ, दुसरं बळ सांगितलं कौटुंबिक बळ आणि तिसरं बळ आता सांगितलं बुद्धीचं बळ. या जगाच्या पाठीवर अजून एक बळ आहे महाराज, ते म्हणजे संपत्तीचं बळ. या संपत्तीवानाला या जगाच्या पाठीवर फार किंमत आहे. तू कोबर आहे काय किंमत आहे महाराज. सुभाषितकार म्हणतात ना की यशस्व वित्तम सनरकुलिना स पंडिता स श्रुतिमान गुणज्ञ सचैव वक्ता सच दर्शनीयम सर्वे गुणां कांचनम आश्रयंती. या जगाच्या पाठीवर जो काही धनवंत मनुष्य आहे त्या धनवंत मनुष्याला काय किंमत आहे. पण महाराज मला सांगा आपल्याकडे किती पैसा असला तर सरते शेवटी पैसा कामाला येतो का हो नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहिल ठाईचे ठाई पुढे संचित जाईल बाई आणि तुका म्हणे तई आपण किती जरी पैसा कमवला तर सरते शेवटी पैसा कामाला येत नाही महाराज. तुम्हाला सांगतो पैसा कशाला म्हणतात आणि लक्ष्मी कशाला म्हणतात. रात्रीच्या 12 वाजता लोकांच्या नजरेआड लपत छपत घरात येतो मागच्या दाराने त्याला पैसा म्हणायचं आणि दिवसा 12 वाजता लोकांच्या नजरेसमोर न घाबरता आनंदाने जी घरात येते त्याला
लक्ष्मी म्हणायचं. मग आपल्याजवळ पैसा आहे की लक्ष्मी आहे याचा विचार आपण आजच्या चिंतनात केला पाहिजे. कारण की महाराज पैसा म्हणजे काय जीवनातलं सर्वस्व नाही. आपण संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर बाजेवर पडल्या 10 मिनिटाच्या आत आपल्याला जर चांगली झोप लागली तर त्याला खरं भाग्यवान म्हणायचं. असणार का या कोशीवरून त्या कोशीवर डोक्याखालचे उशी पायाखाली, पायाखालचे उशी डोक्याखाली, या कोशीचा हो त्या कोशीचा हो. म्हणजे काय माणसांना महाराज गोळ्या झोप लागण्याच्या, पण तरी काहींच्या गोळ्या पोटात जाऊन झोपले पण गडी जागेच आहे. का? कारण की अनियतीने पैसा जो कमवलाय तो माणसाला झोपू देत नाही. म्हणून जीवन जगत असताना माझं वाक्य बारकाय नाही का, आपल्या खिशामध्ये लाख रुपयाच्या नोटींचा खळखळाट असावा. माझं वाक्य बारकाय नाही ऐका, आपल्या खिशामध्ये लाख रुपयाच्या नोटींचा खळखळाट असावा, पण त्याच्या पाठी एकाही गरीबाच्या 1 रुपयाचा तळतळ नसावा याची काळजी समाजाने घेतली. कारण की तळतळीचा पैसा सुख देत नाही महाराज. जरी तो पैसा दिसायला असला तरी त्यांनी सुख समाधान माणसाला काय लाभत नाही. म्हणून महाराज आता पैसा कितीही कमवला तर सरते शेवटी पैसा कामाला येतो का? नाही. आता आम्ही काय ठिकाणी कार्यक्रमात जातो, गेल्याच्या नंतर असणारची माणसं दाखवतो. महाराज बघा एवढा मोठा आमचा बंगला. आता बंगला एवढा मोठा, किती जरी बंगला बांधला 4 मजली 5 मजली नवे 10 15 किती मजली बांधला, पण आपल्याला सर ते शेवटी वर टेरेस कोणी जात आहे का? नाही. शेवटी पुढे आपल्याला स्मशानभूमीच आहे. मग किती बंगला बांधला तरी काही उपयोगाला काय? महाराज म्हणतात की धन आटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरवे. हे सगळं काय जाणार आहे. म्हणून जीवनातलं धन खऱ्या अर्थानं धन जर कोणतं असेल तर माणूस महाराज एवढा धनाच्या पाठी लागला, एवढा धनाच्या पाठी लागला महाराज. जब तक माणसं काय धन 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 करके उनका निधन हो जाता है तभी वो धन के पीछे से काय छुटकारा पाते. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत धन करतात, पण ज्या दिवशी निधन होतं त्या दिवशी धन इथंच राहतं आणि हा जातो पुढं वैकुंठाला. का आता काय माहिती वैकुंठाला जातो का पुढे जातो. म्हणजे सांगायचा भाग काय, पैसा माणसाला काय, पैसा हे जीवनातलं सर्वस्व नाही. आपण किती पैसा कमवला महाराज. काय माणसांची महाराज मुंबई सारख्या ठिकाणी आंघोळ करायची बाथरूम अशी आहेत की बटन दाबला की गरम पाणी, बटन दाबला की गार पाणी. पण मला सांगा किती गार गरम पाणी घेतलं तर शेवटची आंघोळ हे ग्रामपंचायतीच्या नळावरच करावं लागते. म्हणजे सर्वस्व जीवनातला पैसा नाही. काय माणसांचे महाराज मुंबईला अंगाव घेण्याचे ब्लँकेट आहेत ना ते असणारे 50 60 हजाराचे. मग काय ते रातचे हातपाय दाबून देतात का काय ते कळत. एवढी जर महागाची जर आपण ब्लँकेट वापरत असेल तर मरणाच्या टायमाला अंगाखाली लाकडं आहेत आणि अंगावरती गौऱ्यात. याची आपण जरा कधीतरी विचार केला पाहिजे. कधीतरी माणसाला वैराग्य झालं पाहिजे. जीवनातलं पैसा हे जीवनातलं सर्वस्व नाही. पैसा या जीवनातलं जर माध्यम म्हणून वापरलं तर तो पैसा आपल्याला सुख देतो, पण पैसा हे सर्वस्व जर मानलं तर आपल्याला जीवनभर दुःख भोगल्याशिवाय काय पर्याय नाही. म्हणून असणारा पैसा कुठवर कमावा आणि पैसा कसा कमावा. तुकोबर आहे म्हणतात की काय जोडून या धन उत्तम विचार हेच परमार्थ. आता तुम्हाला धन या शब्दाची व्याख्या सांगतो, परमार्थ या शब्दाचा अर्थ सांगतो. परमार्थ म्हणजे नुसते पांढरे कपडे घालणं, गंध लावणं, गळ्यात तुळशीच्या माळा घालणं याला नुसतं परमार्थ म्हणत नाही. परमार्थ या शब्दाची व्याख्या अशी आहे, परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ परमार्थ हे श्रेष्ठ प्रकारचे धन म्हणजे कोणतं? हे व्यवहारातलं धन का नाही. आताच महाराज सांगितलं की परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. श्रेष्ठ प्रकारच्या धनाची प्राप्ती करणं. कारण की व्यवहारातलं जे धन आहे मंडळी, व्यवहारातलं जे धन आहे त्याचा हिस्सा भाऊ मागतो. त्या धनाची चोरी होती आणि ते धन माणसाला शेवटच्या वेळेस कामाला येत नाही. मग हे धन आपण किती कमवलं तर याचा काही उपयोग आहे का?
नाही. मग खरं धन जर काय असेल तर ते परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, किंवा परमार्थ हे असं धन आहे की जोडविला भक्ती देव लाभ. भगवान परमात्म्याला असणारं जोडण्याचे एकमेव साधन म्हणजे भक्ती. हे खऱ्या अर्थानं आपलं धन आहे. पण आपण हे धन न कमवता दुसरं धन कमवल्यामुळे आपली काही फजिती झाल्याशिवाय राहत नाही. मला सांगायचं की चौथं बळ मी सांगितलं काय, संपत्तीचं बळ. हे संपत्तीचं बळ महाराज अतिशय महत्वाचं आहे. पण तो पैसा कसा कमवावा याला सुद्धा काही नियम आहेत, काही अटी आहेत. जगाच्या पाठीवर पाचवं बळ अनेक बळाचे प्रकार आहेत महाराज. पण या ठिकाणी माझ्या वेळेच्या अनुभूतीनुसार जेवढे सांगता येईल तेवढे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिलं बळ सांगितलं शारीरिक बळ, दुसरं बळ सांगितलं कौटुंबिक बळ, तिसरं बळ सांगितलं बुद्धिबळ, चौथं बळ सांगितलं काही संपत्तीचं बळ. असे बळाचे अनेक प्रकार आहेत. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आम्ही बळीवंत झालो. मग जगद्गुरु तुकोबराय तुम्ही नेमकं कोणत्या बळाने बळीवंत झाला हे आम्हाला कळालं पाहिजे. त्याच्याकरता महाराजांनी एवढी प्रस्तावना लांबवली. जगद्गुरु तुकोबराय ना महाराज तुम्ही नेमकं कोणतं बळ, तुमच्याकडे शारीरिक बळाने तुम्ही बळीवंत झाला का? आता मंडळी जगद्गुरु तुकोबरायच्या शारीरिक बळाचा विचार करायला गेलं तर जगद्गुरु तुकोबरायचं शारीरिक बळ होतं का हो? नाही. का नव्हतं? की जगद्गुरु तुकोबरायच्या काही अभंगावरून आपल्या निदर्शनास येतो. जगद्गुरु तुकोबराय म्हणजे मी असणारे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जेवढे काही मला जन समुदाय दिसत त्यांना मी सगळ्यांना सांगायचो काही लागून या पाया तुम्हाला करे काळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही, किंवा कर जोडो विनवितो तुम्हाला तुम्ही काय करा भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. पण महाराज लोक काय ऐकायला तयार नाही. मग महाराज जरासे रागावले. मग महाराज म्हणजे किती सांगू तरी काय कधी म्हणजे सांगायचं बाकी जगद्गुरु तुकोबा रागावले पण समाजाने काय ऐकलं नाही. मग त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय म्हणतात महाराज म्हणतात जर माझ्या अंगामध्ये शक्ती असती, माझ्या अंगामध्ये जर ताकद असती तर एकाएकांना काठी घेऊन सांगितलं असतं की कर देवाचं भजन, जा भगवान परमात्म्याच्या दिंडीला, कर देवाचं नामचिंतन, कर देवपूजा असं सांगितलं असतं. पण कधी माझ्या अंगात जर बळ असतं तर. परंतु महाराज म्हणले काय करू देवा अंगी नाही शक्ती, नाहीतर दंडोनी पुढची वाटे लावू. यांना सगळ्यांना असल्यानं काय केलं असतं एकाएकाला हाणून मारून भगवान परमात्म्याच्या भक्तीला लावलं असतं. म्हणजे याच्यावरून आपल्या असं ध्यानात येतं की जगद्गुरु तुकोबराय का शारीरिक बळ नव्हतं. मग जगद्गुरु तुकोबराय का कौटुंबिक बळ होतं का? अहो कौटुंबिक बळ कसं होतं महाराज? कौटुंबिक बळ सुद्धा नव्हतं. कसं नव्हतं की जगद्गुरु तुकोबराय असणारे देहूमध्ये राहायचे परंतु सर्व माणसं जगद्गुरु तुकोबरायच्या विरोधात होती. महाराज म्हणजे ना कोपला पाटील गावीचे हे लोक हातामध्ये भीक कोण घाली. जगद्गुरु तुकोबरायची अशी अवस्था झाली होती की महाराज श्री एका अन्न करता मेली. सर्व जगद्गुरु तुकोबरायची असणारी परिस्थिती बिघडली होती. म्हणजे सांगायचं बाकी जगद्गुरु तुकोबराय का कौटुंबिक बळ सुद्धा नव्हतं. जगद्गुरु तुकोबराय का बुद्धीचं बळ होतं का? बुद्धीचं बळ होतं. पण जगद्गुरु तुकोबराय काय म्हणले मी तर अनाथ अपराधी कर्महीन मती बंद बुद्धी तुझं मी आठवले नाही कधी वाचे कृपा निधी माई बापा. या जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगावरून असं ध्यानात येतं की जगद्गुरु तुकोबरायचं काय बुद्धीचं बळ सुद्धा नव्हतं. आणि शेवटी संपत्तीचं बळ होतं का? संपत्तीचं कसं बळ? महाराज म्हणले असणार
सदैव सुडके जवळ येता चोर दाखे आणि जाऊ पुढती विके कुत्री घर राखी. जगद्गुरु तुकोबराय म्हणजे जगद्गुरु तुकोबरायच्या घराला दरवाजा सुद्धा नव्हता महाराज. मोडकेचे छप्पर तुटकेचे छप्पर तुटकेचे म्हणजे सांगायचा बघा असं की जगद्गुरु तुकोबरायांच्या घरामध्ये महाराज म्हणजे मी बाहेर गेलो तो घरामध्ये काय कुत्री येऊन बसायची. मग जगद्गुरु तुकोबराय का संपत्तीचं बळ होतं का हो? नाही. मग जगद्गुरु तुकोबराय का शारीरिक बळ नव्हतं. जगद्गुरु तुकोबराय का कौटुंबिक बळ नव्हतं. जगद्गुरु तुकोबराय का बुद्धीचं बळ नव्हतं. जगद्गुरु तुकोबराय का संपत्तीचं बळ नव्हतं. मग आजच्या बघा जगद्गुरु तुकोबराय आम्ही बळीवंत झालो हे कसं? जगद्गुरु तुकोबराय का नेमकं कोणतं बळ होतं? तर जगद्गुरु तुकोबराय का बळ होतं, पण ते असं ही सामान्य बळ नव्हती महाराज. जगद्गुरु तुकोबराय का बळ होतं ते वैराग्याचं बळ होतं. महाराज म्हणले की अंगी वैराग्याचे बळ. जगद्गुरु तुकोबरायचं वैराग्याचं बळ होतं आणि ते वैराग्याच्या बळाने जगद्गुरु तुकोबराय छाती ठोकून सांगतात की काय आम्ही झालो बळीवंत. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बळ्याच्या अंकित आम्ही झालो बळीवंत. मग बळ्या या जगाच्या पाठीवर अनेक बलवान माणसे, पण सर्वाचा मेन बॉस जर कोण असेल तर तो म्हणजे भगवान परमात्मा आहे. आणि त्या भगवान परमात्म्याचं आम्ही दास्यत्व स्वीकारल्याच्या नंतर आम्ही सुद्धा काय झालो बळीवंत. का? हरी तैसे हरीचे दास. ज्याप्रमाणे भगवान परमात्मा आहे त्याप्रमाणे भगवान परमात्म्याचं काय असतात दास असतात. मग भगवान परमात्मा जर बळीवंत असेल तर त्याचे दास बळीवंत नसणार का? कारण की जे काय भगवान परमात्म्याचे दास असतात त्यांनी आपलं सर्वस्व भगवान परमात्म्याला अर्पण केल्यामुळं भगवान परमात्म्याचे जेवढे गुण आहेत तेवढे भक्तामध्ये उतरतात. तुम्हाला व्यवहारातलं दृष्टांत सांगतो. एखादी नवीन एखाद्या मुलीचं लग्न झालं तर ती आपल्या घरदाराचा त्याग करून कुणाकडे जाते आपलं सर्वस्व पतीला अर्पण करते. आणि ज्या दिवशी पतीला अर्पण केलं त्या दिवशी जेवढं काय असणार पतीचं जेवढी संपत्ती असेल जेवढं वैभव असेल ते त्या माता माऊलीला काय होतं प्राप्त होतं. का प्राप्त होतं की ती माता माऊली ते असणारी तिच्या नवऱ्यामध्ये काय तिच्या नवऱ्यामध्ये अंकित झालेली असते. आणि त्या दिवसापासून आपण पाहतो एखाद्याचा नवरा जर असणारा महाराज कलेक्टर असला आणि तिचा बाईला असणार काही जरी येत नसलं तर लोक तिला काय म्हणतात कलेक्टर बाई म्हणतात. का ती कुठे गेली होती का शिकायला? नाही अहो ती डोंगरामध्ये म्हशीच वळीत होती, पण नवरा तिला चांगला भेटला त्याच्यामुळे तिला काय आयती पदवी आली काय कलेक्टर बाई. का तर ती तिच्या नवऱ्यामध्ये काय झाली अंकित झाली.
किंवा एखाद्याचा असणारा काही नवरा डॉक्टर असला तर लोक काय तिच्या बायकोला म्हणतात डॉक्टर. आता तुमचं जाऊ दे आमचंच सांगत म्हणजे माझं तर झालं नाही. पण एखादा असणारा महाराज असला तर लोक काय त्या महाराजा बायकोला काय म्हणतात महाराज बाई. पण असं कधी होतं का महाराज जर एखाद्याची बायको असणारी नर्स असली तर लोक तिच्या नवऱ्याला नर्स सर्व म्हणतात का नाही का. कारण की पती पत्नीचं काय असते अंकित असते पण पती हा पत्नीच्या अंकित नसतो. म्हणून असणारे जेवढे काय असणारे आपल्या पतीचे जेवढं वैभव आहे तेवढं असणारं पत्नीला लागतं का तर ती तिच्या अंकित झाली. तसं आपण भगवान परमात्म्याचा दास आहे. मग जेवढं काय भगवान परमात्म्याचं वैभव आहे ते आपल्याला मिळतं ते आपल्याला प्राप्त होतं. म्हणून हरी तैसे हरीचे दास. मग भगवान परमात्मा बळीवंत आहे ना मग बळीवंत भगवान परमात्म्याचे आम्ही दास सुद्धा काय महाराज बळीवंत. म्हणून महाराज म्हणतात की बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. मग महाराज तुम्ही बळीवंत झाला हे म्हणणं सगळ्यांना पटलं का. हो पटलं. मग बळीवंत झाल्याच्या नंतर तुम्ही केलं काय त्या अभंगाचं दुसरं सांगतात की बळीवंत झालो आणि बळीवंत होऊन पुरुषार्थ काय केला तर लाथाळलेला संसार आणि केला षडउर्मीचा मार. हा संसार आम्ही काय या संसाराला लाथ मारली किंवा जगद्गुरु तुकोबराच्या भाषेत जर बोलायचं तर या संसारावरती काय ठेवलं तुळशी पत्र जाळवणी संसार बैसलो अंगणी. या संसाराचं काय खरं ज्ञान आम्हाला झाल्यामुळं या संसाराचा आम्ही काय केला त्याग केला. कारण की हा संसार कसा आहे आणि या संसाराचं खरं ज्ञान झाल्यामुळे महाराज म्हणले आम्ही याच्या भानगडीत पडलेलो नाही. मग महाराज तुम्ही काय करता तर महाराज म्हणले आम्ही भगवान परमात्म्याचं रात्रंदिवस भजन करतो. भजन करता का बरं मग भजन करत असताना तुम्ही भजन नेमकं कोणतं करता तर महाराज म्हणले त्या पंढरीश पांडव परमात्म्याचं भजन करतो. मग कसं करतो म्हणा म्हणून दाखवा. मग महाराज म्हणले विठोबा
तुकोबरायांना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की लाथाळलेला हा संसार आणि केला षड उर्मीचा मार. जीवनामध्ये ज्या काही 6 प्रकारच्या उर्मी आहेत त्या 6 प्रकारच्या उर्मीचा आम्ही काय केला त्याग केला. 6 प्रकारच्या उर्मी किंवा 6 प्रकारचे जे काही विकार आहे काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार असे जे काही विकार आहे त्या विकारापासून महाराज म्हणले आम्ही काय दूर राहिलो. त्यांना असणार काय लाथ मारली. लाथाळीला हा संसार केला षड उर्मीचा मार. महाराज म्हणले अजून काय पुरुषार्थ केला तर महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितला. महाराज म्हणले की जन तन धन केले तृणाई समान. महाराज म्हणले या सर्वांचं आम्हाला कळलं. जन कसं आहे जन हे सुखाचे दिल्या अंत हे काळीचे नाही कोणी. महाराज म्हणले जनाचा आम्हाला अनुभव आला तन हे शरीराचा सुद्धा अनुभव आला. शरीर कसं आहे महाराज शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भंडार. हे शरीर सुद्धा काय नाशक आहे एक दिवशी जाणार आहे म्हणून याच्यावर प्रेम करून काही उपयोग नाही. प्रेम करायचा असेल तर भगवान परमात्म्यावरती करा. तो भगवान परमात्मा प्रसन्न झाला तर आपल्याला वैकुंठामध्ये जागा दे. म्हणून प्रेम करायचं असेल तर नाशक्या शरीरावर करू नका. शरीर सुद्धा कसं आहे नाशिवंत आहे हे सुद्धा जाणार आहे. म्हणून महाराज म्हणले जन तन धन केले तृणाई समान. हे सर्व गवताप्रमाणे केलं. आणि महाराज म्हणले मग आता महाराज म्हणले तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माता. आम्ही फक्त मुक्तीला काय केलंय वरलेला आहे. आता मुक्ती आमची कोण झाली नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परिनिली नवरी. आता दिवस चारी खेळी खेळी ही मुक्ती. या मुक्तीसाठी महाराज जपी जप तपी तप संन्यासी काय बैरागी असणारी हिमालय जाऊन असणार काय दाढी असणारी महाराज त्यांच्या पायापर्यंत येते. नखाच्या गुंडाळ्या होत्या तरी मुक्ती प्राप्त होत नाही. पण महाराज म्हणजे ती मुक्ती आता आमची नवरी झाली. आणि एकदा का नवरी झाली तर आता दिवस चारी खेळी मिळी. म्हणून तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माता. दाता लिला संसार केला षड उर्मीचा मार. ज्ञानेश्वर धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडला. जे काय बरोबर असेल ते माझ्या गुरुवर्य हरिभक्तीपरायण रामदास बाबा मेदगी यांचा आहे. आणि जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. म्हणून न्यूनते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विनवित असे. पायाचा प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोये अंगभूत युक्ती. नोये हा उपदेश तुमचे बुडबडिलो विशेष. तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याने बोलून घेतलं त्याप्रमाणे या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सर्व असणारे माझ्या गुरुवर्यांची म्हणजे हरिभक्तीपरायण रामदास बाबाची कृपा आहे. कारण की महाराज कीर्तन करणं हे काय सोपं नाही. कीर्तन करणं सोपं आहे पण महाराज मंडळी घडवणं सोपं नाही. हे काय महाराज आपाप तयार होत नाही.
जसं ज्ञानोबराय म्हणतात ना तरी भूमी आतून स्वयंभ काय घडिया गाडग्याचे निर्ती पंब परी ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की म्हणतात की मातीपासून काय तयार होतो घट तयार होतो म्हणजे माती म्हणजेच घट होतो का नाही त्याला बनवणारा कोण पाहिजे कुंभार पाहिजे तसं कीर्तनकार अनेक घडतात पण घडवणारा असा एखादा महात्मा पाहिजे व ते मार्गदर्शक आमचे गुरुवर्य बाबा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या चरणावरती कोटी कोटी धन्यवाद सर्व गायक वादक मंडळी सर्व असणार पेटी मास्तर आमचे विवेक महाराज या ठिकाणी चाकणवरून या ठिकाणी फोन केले असणारे महाराज तुम्ही काळजी करू नका हे असणारे काय आदेश्वर आदरणीय मनोहर महाराज असतील सर्वच महाराज मंडळी आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या आज विशेषत्वानं आपल्याला काय उपस्थिती लाभली हे गेल्या 4 दिवसापासून पुण्याला होते आणि या ठिकाणी आज भगतवाडीमध्ये हरिभक्ती आपले राहुल दादा वसगे त्यांचं काय शिंगेश्वर प्रसारक युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनल मध्ये आजचं जेवढं काय कीर्तन आहे तेवढं सर्व त्यांच्या याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे म्हणून असणारे ते या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो आणि वाडीकर ग्रामस्थांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो या ठिकाणी मला सेवेची संधी दिल्याबद्दल सर्वांचं काय ऋण व्यक्त करतो बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचे शब्द गेले असतील माझ्या बुद्धीचे दोष सर्वांना असणार काय पुन्हा एकदा नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम विठ्ठल तुकाराम छोटा प्रयत्न आहे त्या प्रयत्नाच्या दृष्टीने माझ्याकडे फुकटचे कीर्तनकार आहेत 100 आले 500 आले माझ्याकडे 50,000च आहे काय समजतं मला मुंबईमध्ये 20-25 हप्ते चालवतोय कोणताही सांगा ना पण तुमच्याकडे पैसा पाहिजे आणि त्याची शिव्या खायची तुमची ताकद पाहिजे आज या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी सकाळी मूर्तीचा या ठिकाणी अभिषेक झाला त्यानंतर या ठिकाणी हरतुरीची मिरवणूक झाली आणि त्यानंतर दिवसभरामध्ये नित्यनेमाचं भजन असेल त्यानंतर हरिपाठ असेल आणि त्यानंतर दर्शन महाराज चौरे यांचा सुश्रुत असं या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा झालेली आहे आणि त्यानंतर आपल्या वाडीचे वैभव भूषण म्हणा ज्ञानेश्वर माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने आळंदी सारख्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा अभ्यास करण्याचं काम जे करतात तुमचे आमचे